हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? आपण कोणालाही फोन केला समजा तर पहिल्यांदा काय विचारतो, कसे आहे, बरे आहेत ना? तर काल एक पॉडकास्ट बघण्यात आला माझ्या. तर त्या देशातली व्यक्ती काय म्हणते फोन केल्यावर, आम्ही जिवंत आहोत. आश्चर्य वाटलं ना? तर तो देश म्हणजे इस्रायल आहे. तर त्या पॉडकास्टमध्ये तिनं इस्रायलमध्ये जे सध्या पण युद्धाचे परिणाम जे आहेत ते पण सांगितले, आणि 2023मध्ये जे युद्ध झालं त्याच्या पण तिच्या जीवनावर काही इफेक्ट झाला ते सांगितलं. त्या दिवशी तिने सांगितलं की बाबांकडे आली होती, शनिवार असल्यामुळे, सुट्टीचा दिवस असल्यामुळे, आणि त्यांच्या इकडे बंकर असतात. युद्धाचे जर अलार्म वाजते तर तेव्हा सगळेजण पटकन उठून बंकरमध्ये त्या लपून बसत असे. पण आता नव्या सिस्टीममध्ये घरातच एखादी स्ट्रॉंग रूम राहते. तर तशी त्यांच्या घरात त्या दिवशी स्ट्रॉंग रूम होती. आई बाबा स्ट्रॉंग रूममध्ये झोपले होते, बाकीच्या हॉलमध्ये झोपले होते बहीण भावंड. आणि सकाळी 4ला आवाज आला. त्या आवाजाने ते जागे झाले. तशी तिला उठायची इच्छा नव्हती त्या मुलीला, पण तिच्या बाबांनी तिला ओढतच झोपेत नेलं. आणि दुसऱ्या क्षणाला खूप मोठा आवाज आला. तिच्या आईला आणि बाबांना तर वाटलं आता सगळं संपलं, की आपल्या घरावरच बॉम्ब पडला का काय, मिसाईल वगैरे ते. तर थोड्या वेळाने एक क्षण त्याने स्तब्धच झाले, आणि नंतर लक्षात आलं की थोडा लांब पडलेला आहे. पण त्या स्ट्रॉंग रूमचा दरवाजा ॲक्च्युअली लोखंडाचा पाहिजे होता, तिचं म्हणणं असं. तर तो लाकडाचा होता. तो त्या आवाजाने तो लाकडाचा दरवाजा तुटला. बाकी त्यांच्या बिल्डिंगचं तर नुकसान झालं, सगळी बिल्डिंग अस्ताव्यस्त झाली. तर तो दरवाजा तुटून तिच्या बहिणीच्या अंगावर पडला. तिच्या बाबाला आणि बहिणीला त्यामुळे थोडीशी इजा झाली, पण त्यांचं काहीच राहिलं नाही शिल्लक, आणि त्यांना अंगावरच्या कपड्यानिशी त्यांना बाहेर पडावं लागलं. तर ती मुलगी सांगताना म्हणते की आमच्या देशात आमची मनाची तयारीच असते, काही झालं तर पासपोर्ट वगैरे सेफ ठेवलेले असतात, आणि ते घ्यायचं आणि बाहेर पडायचं. त्याला स्ट्रगल किती करावं लागतं. तर त्या मानाने आपण खूप नशिबान आहोत. भारतासारख्या देशात आपला जन्म झालेला आहे आणि आपण सेफ आहोत. तर त्या दिवसानंतर त्या घरातल्या चौघांची झोप उडाली असं म्हणते. साधा ॲम्ब्युलन्सचा जरी आवाज आला तरी पण त्यांना असं घाबरल्यासारखं होतं, आणि कुठंतरी लपायला बघतात. ते किती भयावह आहे ना हे वातावरण, आपण कल्पना पण नाही करू शकत.